आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताना शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाईप नंबर 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन या फॉर्म्युलांवर आधारित न्यूमेरिकल नंबर 14 पाहणार आहोत. काय न्यूमेरिकल? अ बार ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 200 mm² म्हणजे एरिया दिलेला आहे इज ॲक्सियली पुल्ड बाय फोर्स P इफ द मॅक्सिमम स्ट्रेस इंड्युस्ड इन बार इज स्ट्रेस दिलेला आहे 30 MPa. डिटरमाइन पी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ इलॉंगेशन ऑफ 1.2 mm इज इलॉंगेशन म्हणजेच चेंज इन लेंथ दिलेलं आहे 1.2 mm इज ऑब्झर्व ओव्हर अ गेज लेंथ दिलेलं आहे 3 मीटर. डिटरमाइन यंग मॉड्युलस. तर न्यूमेरिकलच्या आधारे आपण काय काय गिवन डाटा दिलाय तो इथं नोट डाऊन करूया. टू 200 mm² एरिया दिलेला आहे. एरिया आपण कॅपिटल ए ने लिहित असतो 200 mm². ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट काय दिलंय? मॅक्सिमम स्ट्रेस सिग्माने डिनोट करत असतो. किती दिलाय तो? 30 MPa. मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर mm². मग काय करायचं? डायरेक्ट मेगापास्कल रिप्लेस कशाने करायचं? न्यूटन पर mm². हे 30 ॲज इट इज. आणि मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर mm². युनिट कन्व्हर्जन म्हणून आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो. त्या व्हिडिओमध्ये आपण A to Z युनिट कन्व्हर्जन पाहिलेले आहेत, तर तो पॉईंट तुम्ही तिथून कव्हर करू शकता. नेक्स्ट काय दिलं आहे? इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ. किती दिलेले? 1.2 mm. नेक्स्ट लेंथ दिलेलं आहे. किती दिली आहे ती? 3 मीटर. हे मीटरमध्ये आपल्याला काय करावं लागेल? mm मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीटरचं mm कसं करतो? तर इंटू 10⁻³ करत असतो. मीटरचं mm मध्ये कन्वर्ट होत असतं. आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला? टू फाइंड फोर्स P आणि काय? डिटरमाइन यंग मॉड्युलस कॅपिटल E. तर आपल्याला इथं काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? P. मग P फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणते फॉर्म्युला माहित आहेत? स्ट्रेस इज इक्वल्स टू P डिवायडेड बाय A. इथे एक P आहे. दुसरा फॉर्म्युला कुठे आहे बघा? चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू PL डिवायडेड बाय AE. मग पहिल्यांदा हा फॉर्म्युला वापरून बघूया सर्व व्हॅल्यू गिवन आहेत का. चेंज इन लेंथ दिलेले आहे, P फाइंड आउट करायचा आहे, L दिलेला आहे, एरिया दिलेला आहे, यंग मॉड्युलस सुद्धा फाइंड आउट करायचं. म्हणजे या फॉर्म्युल्यात E आणि P दोन्ही अननोन व्हॅल्यू असल्यामुळे हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. जर यातली कोणती एक अननोन व्हॅल्यू असते आणि बाकीच्या सर्व गिवन असते तर आपण हा फॉर्म्युला वापरला असता. परंतु आता P सुद्धा फाइंड आउट करायचा आणि यंग मॉड्युलस E सुद्धा फाइंड आउट करायचा. म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरणार नाही. दुसरा हा फॉर्म्युला वापरूया. स्ट्रेस इज इक्वल्स टू P डिवायडेड बाय A. परंतु आपल्याला यात काय फाइंड आउट करायला सांगितलंय? P काय करूया? इथं ठेवूया. बाकी सर्व व्हॅल्यू या साईडला पाठवूया. म्हणजेच काय होणार? P इज इक्वल्स टू इकडे काय आहे? डिवाइड बाय A आहे. इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच काय? स्ट्रेस इंटू एरिया. व्हॅल्यू पुट करूया. स्ट्रेस दिलेला आहे का? दिला आहे 30 MPa. मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर mm². 30 इंटू एरिया दिलेला आहे का? दिला आहे. किती आहे? 200 mm². ऑलरेडी mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्यामुळे आपण काय करूया? ॲज इट इज लिहूया. किती येणार आन्सर? P 1 2 3 30 आहे. 1 2 30 दिलं आणि 3 इंटू T 3 इंटू 2 6. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. इथं 6 वरती किती 0 आहे? 3 0 आहे. म्हणजे आपण असं सुद्धा लिहू शकतो. P इज इक्वल्स टू 6 इंटू 10⁻³ न्यूटन. आणि 10⁻³ म्हणजेच काय असतं? किलो न्यूटन. म्हणून आपण असं सुद्धा लिहू शकतो 6 किलो न्यूटन. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय? यंग मॉड्युलस E. मग E कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे बघा? इथे काय बघा? यंग मॉड्युलस E इज इक्वल्स टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू PL डिवायडेड बाय AE. या दोन फॉर्म्युलामध्ये आहे. मग सध्या पहिल्यांदा हा बघा फॉर्म्युला. यामध्ये काय? यंग मॉड्युलस E फाइंड आउट करायचा. एरिया दिलेला आहे का? दिलेला आहे. P फाइंड आउट केलेला आहे. लेंथ दिलेले आहे. चेंज इन लेंथ दिलेलं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरून आन्सर फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय फॉर्म्युला आहे बघा? चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू PL डिवायडेड बाय AE.
परंतु आपल्याला यातलं काय फाइंड आउट करायचं आहे, ई. मग ई एका साईडला ठेवून बाकीच्या सर्व काय करायची व्हॅल्यू दुसरी शिफ्ट करूया. हे पूर्ण कन्सेप्ट, ही जी काय पूर्ण टर्म आहे तिकडे काय डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार. म्हणजेच काय ए ई चेंज इन लेंथ, त्यातला ई फक्त इथे ठेवूया, बाकीच्या दोन टर्म इकडे पाठवूया. म्हणजेच काय होणार बघा, कॅपिटल ई इज इक्वल्स टू पी एल ॲज इट इज, आणि इथला ए आणि चेंज इन लेंथ इकडे पाठवायचा, आणि चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू फोर्स किती दिला आहे, 6 × 10⁻³ न्यूटन. न्यूटनमध्ये लिहायचं, किलो न्यूटनमध्ये लिहायचं नाही, न्यूटनमध्ये लिहायचं. 6 × 10⁻³ इंटू लेंथ किती दिले, 3 × 10⁻³. 3 मीटर होती, मीटरचं आपण काय केलं, MM मध्ये कन्वर्ट केलं. कसं करतो, इंटू 10⁻³ करत असतो, म्हणून 3 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया किती का फाइंड आउट केला आपण, ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे 200 mm² इंटू चेंज इन लेंथ किती दिलेलं आहे 1.2 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. म्हणजे या सर्व व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेटरमध्ये पुट करून काय करूया, आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. कसं करणार, ब्रॅकेटमध्ये 6 × 10⁻³ इंटू 3 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 200 × 1.2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू इथे आलं 75,000. 75,000 आले. फार मोठी संख्या आहे, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करत असतो, हे जे ENG बटन आहे ते आपण प्रेस करत असतो. म्हणजेच किती आलं 75 × 10⁻³ यंग मॉड्युलस चं युनिट काय असतं, Nm². यालाच आपण अजून काय करू शकतो, 10⁻³ म्हणजेच काय असतं, किलो असतं. म्हणजे ज्याला आपण काय लिहू शकतो, 75 ह्याच्याऐवजी किलो लिहायचं, Nm². अजून एका मेथडने आपण आन्सर फाइंड आउट करूया, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. मग आता स्ट्रेस आपण त्यांनी दिलेलं आहे, स्ट्रेन म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती आहे 1.2 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे 3 × 10⁻³ कॅल्क्युलेट करूया. 1.2 डिवायडेड बाय 3 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट 4 × 10⁻⁻4 तो और लिहितो. ह्या मेथडने सुद्धा फाइंड आउट करू शकतो किंवा या मेथडने सुद्धा फाइंड आउट करू शकतो. आन्सर सेम येते का बघूया. 4 × 10⁻⁻4 स्ट्रेन. स्ट्रेनला युनिट काय नसतं त्यामुळे ॲज इट इज लिहा. आता बघा व्हॅल्यू फाइंड आउट करूया या फॉर्म्युल्याने. यंग मॉड्युलस ई इज इक्वल्स टू काय असतो, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस किती आपली त्यांनी दिलेलं आहे 30 Nm² डिवायडेड बाय स्ट्रेन इथं फाइंड आउट केली आहे किती आहे ती 4 × 10⁻⁻4 कॅल्क्युलेट करूया. 30 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 4 × 10⁻⁻4 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं 75,000. मोठी संख्या आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करत असतो. किती आलं आपला आन्सर 75 × 10⁻³ युनिट काय असतं Nm². दोन्ही फॉर्म्युल्यानं आन्सर आपलं किती आलं 75 × 10⁻³ Nm², 75 × 10⁻³ Nm². परंतु आपण काय करत असतो मॅक्झिमम पहिल्यांदा हा फॉर्म्युला जर अप्लाय होत असेल तर अप्लाय करत असतो. हा जर अप्लाय होत नसेल तर इतर फॉर्म्युला पण ट्राय करत असतो. तर मॅक्झिमम तुम्ही सुद्धा हाच फॉर्म्युल्याने आन्सर काढा. जरी दुसऱ्या फॉर्म्युल्याने काढलं तरी आन्सर आपलं काय येतं बरोबर येतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू क्रॉस सेक्शनल एरियावरील न्यूमरिकल नंबर 15 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.